नांदेड़ म्यूनसिपल कॉरपोरेशन के नवमुंतखब स्टैंडिंग कमेटी चेयरमैन किशोर स्वामी ने शोबे तामीरात के अहदेदारान को तलब करके उनसे सख्त बास पुरस की है। उन लोगों के बारे में ये शिकायतें आ रही थी कि तामीरात के लिए जब लोग परमिशन लेटर हासिल करने के लिए फाइल दाखिल करते हैं तो इन फाइलों को मंजूरी के लिए ताखीर की जा रही है, जिसकी वजह से शहर में बड़े पैमाने पर तामीराती काम रुके हुए हैं। तामीरात के लिए परमिशन लेटर क्यों नहीं जारी किए जा रहे हैं, इन तमाम बातों की वजूहात का पता लगाने के लिए किशोर स्वामी ने आज एक जायजा मीटिंग का इनेकाद किया। किशोर स्वामी ने तामीरात महकमे में खिदमत अंजाम देने वाले अहदेदारान की सरजनिश करते हुए परमिशन लेटर क्यों नहीं जारी किए जा रहे हैं इस बात का पता लगाने की कोशिश की। अहदेदारान ने इत्मीनान बख्श जवाब नहीं दिया, जिसकी वजह से किशोर स्वामी ने मुताल्लिका अहदेदारान को हिदायत दी है कि वो तामीरात के लिए परमिशन लेटर जारी करने में सुस्ती का मुजाहरा न करे, बल्कि जल्द से जल्द परमिशन लेटर जारी करे ताकि तामीरात के शोबे में लोगों को जो मुश्किलात पेश आ रही है वो हल हो सके। विषय बांधकाम परवानगीचा होता। नांदेड शहरामध्ये सर्वात जास्त बांधकाम चालू आहेत आणि संबंधित बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने ADTP, TP आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी आम्ही आज मीटिंग घेतली होती। काही गोष्टीवर माझा भर होता की बाबा शहरामधल्या कुठल्याही नागरिकाला जर बांधकाम परवानगी काढायची असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे किंवा त्यांना हॅरॅसमेंट झाली नाही पाहिजे। त्या अनुषंगाने आज मी सूचना केलीत की बाबा बांधकाम परवानगीसाठी लागणारे काय काय कागदपत्र आहेत त्याची एक तुम्ही जनजागृती करा, त्यासाठी पेपरला द्या किंवा तुमच्या ऑफिसच्या बाहेर एक बोर्ड करा, त्याच्यावर लिहा की बाबा तुम्हाला 125 स्क्वेअर मीटरपर्यंत बांधकाम आहे तुमचं, तर त्याला एवढे कागदपत्र पाहिजेत। त्या अनुषंगानं वास्तविक पाहता आर्किटेक्ट जेव्हा आपल्याकडं आपण त्यांचं आर्किटेक्टला आपण लायसन्स दिलेले आहेत, लायसन्स धारक आर्किटेक्ट जेव्हा बांधकाम परवानगी दाखल करतो आपल्याकडं तर अपेक्षित असा असते की त्याच्याकडे त्रुटी राहिल्या नाही पाहिजे, त्यांनी सगळ्या त्रुटी कंप्लीट करूनच ती बांधकाम परवानगी दाखल करायला पाहिजे। त्याही ह्याच्या अनुषंगाने आणखीन त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर आपण त्या त्रुटी असलेल्या फाईल किती दिवसात निकाली काढल्या पाहिजे हाही विषय त्यांना सांगण्यात आलेला आहे। साधारणतः एखादी फाईल जर मागवली, आपण एखादी फाईल जर सबमिट केली तर एक 15 दिवसाच्या आत तरी कमीत कमी वास्तविक पाहता 8 ते 10 दिवसात व्हायला पाहिजे ती फाईल। ते 8 ते 10 दिवसामध्ये परवानगी कुठल्याही परिस्थितीत महापालिकेकडून मिळावं अशी सूचना त्यांना करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आज बैठक घेतलेली होती। काही लेआउट जे आहेत ते मंजूर झालेले आहेत, त्याची लेआउटची जी आहे ते मालमत्ता म्हणजे जे प्लॉट धारक आहेत ते 4-4, 5-5 वर्ष ते लेआउट तसं सँक्शन झाल्यावर लेआउट तसंच राहते, त्याची नोंद महापालिकेला केली पाहिजे आणि त्याचं टॅक्सही महापालिकेला मिळायला पाहिजे। आज महापालिका आर्थिक अडचणीमध्ये असतेवेळी मोठा स्तोत्र हा तुमच्या बांधकाम परवानगीमधूनच मोठा स्तोत्र आहे की बाबा आपल्याला त्या आर्थिक बाजूमध्ये भर घालण्यासाठी, आणि त्या अनुषंगाने त्यांना सूचना दिल्या आहेत। माझी रास्त अपेक्षा एवढीच आहे की बांधकाम परवानगीला जो कोणी आपल्याकडे आला त्याला कुठल्याही नागरिकाला त्रास होऊ नये, आणि जर कोणी कुठलाही काही अडचणी असतील नागरिकाच्या तर त्यांनी आमच्याकडे संपर्क करावा, आम्ही त्यांची त्वरित अडचणी दूर करून देण्यासाठी प्रयत्न करू। नाही, परवानगी काही जास्त रखडलेली नाहीत, पण जे आहेत ते कंप्लीट करून तात्काळ द्या। 10 दिवसामध्ये 12 दिवसामध्ये ते निकाली लागला पाहिजे विषय, असं माझं